हॅलो गाईज, आम्ही चाललोय आता. कुठं चाललोय पप्पा आपण? नाव काय? मला माहिती. गंगापूर धरण. गंगापूर धरण आहे, पण मग तिथं खूप मस्त आहे ना, असं पोहायचंय. सो आम्ही तिथे जाणार आणि जाणू की बघा आम्ही मुचकी. पोहतो. आणि पप्पा पण आणले. पप्पा तुम्ही बोला काय बोलायचं असं. पकडा ना असं आणि बोला ना हो तुम्ही. तुम्हीच बोला. हे असं पप्पा करतात. आमची पिकनिक झाली आहे चालू. थांबणार आहे ब्लॉग कोणाचं कोण बोलतं. आमची पिकनिक चालू झाली सध्या, तर आम्ही जातोय आणि हे तनुकी मला मारून टाकणार आहे जसं काय. आणि खूप लांब येते. सो आम्ही तर जेवण केलंय, थोडंसं एकच पोळी खाल्ली आहे आणि तिथं जाऊन बघू आता काय खातो काय नाही. हिला त्रास देते आता. हिला डायरेक्ट मागं काढेल मी, इथं मागं बसून देईल आणि मी मस्त मोकळी एकटी पुढं बसेल पप्पासोबत. आणि बाकीचं मागे आहे सगळं ठेवलेलं. शॉर्ट्स पण टाकल मी आणि लॉंग व्हिडिओ पण टाकताय, बघा तुम्ही. सो गाईज आम्ही आता फायनली चाललोय आणि मला हे लावून गेलं डोक्याला जोरात कचकन. तनुकीला आम्ही तर पहिले पुढं बसवलं होतं, पण तिला मागे टाकून दिलं कारण की तिलाही त्रास देत होती. सो आम्ही आता जातोय. डोक्याला लय घाण लागलंय माझ्या. म्हणजे लिपस्टिकचा शर्ट छान तनुकी मागे बसलीये, पण आम्ही हे सगळं पॅक केलंय मागून. सो दिसणार नाही काही नाही, पण जरा दात घासले असते तर बरं झालं असतं. दाताला लय मळ लागलाय. इथं रस्ता लय गंदा आहे, पण मग असं वाटतंय भुतियाच्या एरियात चाललोय आपण. हे बा असा रस्ता आहे हा इथं. आता मध्ये जायचंय आता. तसं नाही दिसणार फुल लॉक. सो गाईज आम्ही फायनली पोहोचलोय. पटकन गंद लोक आहे ना एकाच्या हातात. माझ्या मम्मीने पांढरी शुभ्र साडी घातली डायरेक्ट. का ग असं? एन्जॉय साडी घालून. साडी घालून आली वाईट ते पण. पाठी बसून आली. पाठी बसून आली. हा आमचा हमाल आहे, पण नाही चालतं. एस्थेटिक दॅट्स कॉल. फुटवेअर पासून सगळं स्टाईल बघू शकता तुम्ही त्याची. आता मी तनुकीला पण घेऊन जाते. कपडे पण घेतले आता मस्तपैकी. आम्ही आंघोळ करणार आहे. तनुती बस कुठं चालला? ती इग्नोर करते तोंडावर. तोंडावर इग्नोर करते ती आम्हाला. आता आम्ही जातो मध्ये. आता आम्ही डायरेक्ट दगडांवर चालायला आलेलो आहे. बघा नदीची दगड आहे सगळे. नदीची दगड आहे. मम्मी येतच नाही पानचट. छान आहे, पण सोमेश्वर मध्ये आल्यासारखी फील येते मला. पण पहिले कसं ना तिथं वेगळं होतं आणि इथं वेगळं आहे थोडं. आणि या स्पॉटला मीच पहिल्यांदा आली, मला सुद्धा नाही माहिती. बघू आता. हे बघा पाणी बघा, दिसतंय तुम्हाला? जाऊ द्या, ते दंगे लुंगे लोक आहे. त्यावर आपण पुढं जाऊ. आपण आपलं पुढं जायचं. सो बघू आता खरं पाणी आहे बी का नाही. काही लोक अशा शेवळ्याच्या पाण्यामध्ये मला आंघोळीला घेऊन आले. बघू पुढे जाऊन कळेल मला आता काय मॅटर आहे. हे मम्मीचं बी अर्जंट आहे. तू तिकडे जाऊन बस ग कौतुकी. मी नाही येत. अगं इकडे ये ना खाली. हा चल. सो गाईज हे पाण्याचा फ्लोचा आवाज आहे ना, मला खूप आवडतोय. तसे मी तर 4-5 जोडी कपडे आणले. बघू आता काय होतं काय नाही. खरं काय खोटं काय कळेल मला पण. मम्मी काही जागा नाही एवढी बसायला. इथं जायचंय आम्हाला आंघोळीला. पण काय आहे ना, इथं सगळे पोरं सायले. डोक्याला ताण झालाय माझ्या भोवती. मला एक तर करायचं होतं, पण जाऊ द्या म्हटलं, काही विषय नाही आता. ही तनुकीला पण उड्या मारायचंय. तनुकी पोहल ऋषिकेश दे सोडून. बघू आता तनुकीचं काय मॅटर आहे काय नाही काय होतं. कच्चा तनुकी. अरे नको घाबरू तनू. नको तनुकी काही नाही आहे. तनुकी आधी ते डायरेक्ट बेडूक बनतो बरं का. कर परत एकदा. करणार आहे. अरे बेडूक बनणार आहे. पाण्यात घेऊन खिचती ना मला. हा तिला भूक लागली. तिथं काटे पण आहे. आता तर मला भूक लागली आहे. सो मी हे काटे अशी वरती घ्यायचे. सोडून दिली. ऋषिकेशने एक तर माझी चड्डी घातली बरमोडा. त्याला तर काही कामच नाही. रिकामा तो मोकळा फिरतो. पप्पा त्याला असं मारतील ना बेंबीच्या देठापासून. ले मारतील त्याला धरून. हा पप्पाला आवडत नाही. एक तर किती वेळा सांगितलं याला, ऐकत नाही बाई.
इथं पिणारे खाणारे लोक जास्त असतात पोरं, त्याच्यामुळे पप्पा नाही बोलले, म्हणून आम्ही आता चाललो खायला. आता पप्पाला आम्ही कसं लुबाडून घेईल, कारण की पप्पांनी मला पाहू दिलं नाही. हा ना, पाहू हे हेच पप्पा हेच चावू दिलं नाही, मला पाणी दे रे त्याला, जीव ताण चालला. लागले. धर ना माझे तर का तुझ्या दातांनी पाणी नाही पिणार ऋषिकेश? कशाने पिऊ झाकण आहे ना ग, झाकण काय टाकून मस्त आयडिया आहे ना, दादाने पाणी नव्हता पिणार तो तरी बी त्याला. ही मम्मी ना येत नाही लवकर, थांबा जायचं. पप्पा हे कसलं काय